बोल बोल, कुठं लपवलं शारंग पाणीचं गुप्तधन? बोल बोल आता. तुझ्या सख्या बापानं कुठं खजिना लपवलाय? बोल, सांग सांग. नाही का? ठीक आहेस ना? हा, काही झालं तर नाही ना? सदा भाऊ, चाकू खाली ठेवायचा, नाहीतर एका गोळीत सगळं गुप्तधन बाहेर काढून टाकेन. रमा, ठीक आहेस ना तू? ठीक आहेस? तू ठीक आहेस ना? हा, तू ठीक आहेस? परत माग. अरे बघ ना, समोर किती चिंच आहेत. परत चुकला. मारणार आहे. अरे परत चुकला. तिकडे बघ ना, तिकडे चिंच आहे. सांभाळ स्वतः. आणि मग वडगावला राहणाऱ्या तिच्या सोकोल्ड भावाला म्हणजे सदाला पोलिसांनी अटक केली. माय गुडनेस, एवढं सगळं घडलं होतं तिच्या आयुष्यात. मला तर एखाद्या फिल्मची गोष्ट ऐकल्यासारखं वाटत होतं. डॉक्टर, एक एक प्रश्न सुटत जातोय, पण माझ्या मनात एक एक प्रश्न अजूनही वाढत जातोय. म्हणजे काय हे सगळं? मला काही कळत नाहीये. इट इज क्वाईट क्लिअर नो सिद्धार्थ, अगदी पाण्यासारखं स्वच्छ आहे. मला दिसणारी, मला सापडलेली उत्तरं मी तुला सांगतो. कदाचित त्यामुळे तुझे प्रश्न सुटतील आणि तुला थोडी मदत होईल. प्लीज डॉक्टर. माझा एक अंदाज बरोबर ठरला.
दिस इज अ केस ऑफ ट्रॉमॅटिक अमनेझिया. म्हणजे 1992 मध्ये झालेल्या ऍक्सिडेंटमध्ये ती तिची आयडेंटिटी, तिची ओळख विसरली. या नेवरेकरनं तिला तिची आयडेंटिटी, तिची ओळख पुन्हा मिळवून दिली, पण वसुधा या नावानं. आणि आय एम शुअर की वसुधा म्हणून जगत असताना पुन्हा एखादा ऍक्सिडेंट झाला असणार किंवा एखादा शारीरिक किंवा मानसिक धक्का बसला असणार. आणि मग या दोन आयडेंटिटीची सरमिसळ होऊन तिला तिचं बालपण, तिचं चंदी असणं किंवा तिचा खरा पास्ट आठवला असणार. आणि आपण जेव्हा रिग्रेशन थेरपीमध्ये तिला भूतकाळाबद्दल विचारलं तेव्हा तिनं वसुधाचा चॅप्टर पूर्णपणे गाळून टाकला आणि आपल्याला चंदीची गोष्ट सांगितली. येस डॉक्टर, तुम्ही जे काही मला सांगतायत ते मला पटतंय. पण मग रमाचं काय? रमा या आयडेंटिटीचं काय? हा एक प्रश्न अजूनही सुटला नाहीये. अरे, जिच्या आयुष्यात अगदी काल्पनिक वाटाव्यात अशा भयानक घटना घडल्या, तिनं स्वतःसाठी एक सुखद काल्पनिक ओळख निर्माण करणं अगदीच अशक्य नाही. सांभाळ. आराम. बस. तू इथे माझी काळजी करतेस, पण मला मात्र रमाची काळजी वाटते. कुठे आहे? कुठे ती? ती तिच्या रूम मध्ये आहे मावशी. मी आले भेटून. अरे मावशी, हे बघा, तुम्ही आत्ताच हॉस्पिटल मधून आलात. प्लीज तुम्ही आराम करा, मी सांगेन तिला. काय काय घडलंय ना तिच्या आयुष्यात. नुसत्या विचाराने सुद्धा अंगावर काटा येतोय. काय नियतीचा खेळ असतो नाही. तिचं दुःख ऐकलं तेव्हा आपली दुःख आपल्याला खूप छोटी वाटायला लागली आहेत. पण मग नक्की कोण म्हणायची ती? चंदी, वसुधा की रमा? रमा, वसुधा, चंदी, 3 वेगवेगळी नावं, पण व्यक्ती एकच. ती वडगावच्या शारंगपाणींची मुलगी चंदी म्हणून जन्माला आली. तिला वसुधा हे नाव देण्यात आलं आणि ती वसुधा म्हणूनच लहानाची मोठी झाली. पण मग रमा, रमा हे नाव कुठून आलं? फक्त देवांना ही तिची कल्पना वाटते. ती अजूनही म्हणते की अभय आहे. तिची मुलं नकुल, आर्या आहेत. पण जर आहेत तर आहेत कुठे? May I come in, sir? कमी. सर, मी या महिन्याच्या बिलिंगची एक एक्सेल शीट तयार केली आहे आणि ती तुम्हाला मी मेल केली आहे. आणि या रजिस्टरमध्ये
प्रत्येक डॉक्टरची व्हिजिट लिस्ट आणि पेशंट लिस्ट आहे ती तुम्ही मागितली होती. ठीक. ओके सर. अभय पोद्दार. हे बघा मावशी, रमा रमा पोद्दार ही फक्त एक कल्पना आहे तिच्या डोक्यातली. अगं, असं कसं शक्य आहे? नाही म्हणजे स्वतःचं नाव बदलून घेणं, वेगळ्याच नावाने वावरणं, हे सगळं मी समजू शकते ग. पण खोट्या नावाबरोबर खोटा नवरा, खोटी मुलं, खोटे शेजारी आणि खोटं घर, या सगळ्या तिच्या कल्पना कशा काय असू शकतात? कारण मावशी, मानसिक आजारात हे सगळं होऊ शकतं. इट्स पॉसिबल. ते सगळं ठीक आहे ग, पण तरी उद्या जर खरा अभय सापडला तर? हे बघा सर, हे त्या दिवशीचे फुटेज आहेत ज्या दिवशी अभय पोद्दार इथे आले होते. पण त्या दिवशी इतके लोक आले दिसत आहेत, कळणं अवघड आहे नेमकं अभय पोद्दार आहे कोण. सकाळी 11:20 रिसेप्शनवर कोण आलं होतं बघ? 11:20. हे बघा, पॉज कर. अभय पोद्दार. अभय, आर्या, नकुल, इथे कुणालाच माझं पटत नाहीये. सगळ्यांना वाटतंय की मला तुमचा विसर पडला. सगळ्यांना वाटतंय की मला भास झाला. पण तू दिसलास मला अभय, आणि तुम्ही दोघेही दिसणार आहात. कारण मला माहिती आहे तुम्ही शोधताय मला. लवकर या रे, लवकर या आणि मला घेऊन जायचं.
लवकर या रे. मला नाही राहायचं आता तुमच्याशिवाय. मला खूप आठवण येते तुमची. लवकर या, शोधा मला. लवकर या रे. मला नाही राहायचं आता तुमच्याशिवाय. मला नाही राहायचं. अगं हो, करतो नंतर फोन तुला. हो साहेब हे घ्या गरम समोसे. बस बस, या क्षणी मृत्यू आला तरी चालेल. अरे अरे, हे समोसे नाहीयेत, स्वर्गाचं द्वार आहे. मोक्ष, मुक्ती, सगळ्या त्रासातून सुटका. इन्स्पेक्टर, मला तुम्हाला काहीतरी सांगायचंय. नाही, आयुष्यात यांच्यापासून सुटकाच नाहीये. काय काय झालं आता? रमा, हा? तिचा नवरा अभय पोद्दार हा? आणि तिची मुलं नकुल आणि आर्या, ही कल्पना नाहीये. अभय अस्तित्वात आहे. काय? येस, हे बघा. येस, अभय पोद्दार. यांना तुम्ही पाहिलेत का? खरं तर कुठेतरी पाहिल्यासारखं वाटतंय. नेमकं कुठे आणि कधी ते आठवत नाहीये. जरा शांतपणे आठवून बघा ना, कदाचित तुमच्या लक्षात येईल. अभय पोद्दार, अभय पोद्दार यांचं नाव. मला एक सांगा, वसुधा मॅडमचं आणि यांचं काही कनेक्शन आहे? येस, एक्झॅक्टली. येस, आठवलं मला. हे लोनसाठी म्हणून आमच्या बँकेत आले होते. वसुधा मॅडमने मला खूप कन्व्हिन्स केलं ह्यांचं लोन सँक्शन करण्यासाठी. पण त्यांच्या डॉक्युमेंट्समध्ये खूप इश्यू होता आणि आमचं बँक डॉक्युमेंटच्या बाबतीत खूप स्ट्रिक्ट आहे. त्यावेळी त्यांचं लोन मीच रिजेक्ट केलंय. दॅट्स फाईन, पण त्यांचे काहीतरी डिटेल्स, काहीतरी माहिती असेल का तुमच्याकडे? मी तुम्हाला आत्ताच म्हणालो ना, त्यांचं लोनच सँक्शन झालं नाही. हो, लोन सँक्शन झालं असतं अख्खी फाईलच दिली असती मी तुम्हाला. पण तरी तुम्ही एक काम करा, ते वसुधा मॅडम सोबत इथे येत असत, त्यामुळे बँकेतल्या कर्मचाऱ्यांकडे तुम्ही चौकशी करा. बघा काही माहिती मिळते का. या फाईन, थँक्यू, थँक्यू व्हेरी मच. चल. पर्याय करा मग आता. ठीक आहे, काही बोलत नाहीये, पण खचलीये बिचारी. असेल नाहीतर काय. एक गोष्ट धड घडत नाही आयुष्यात तिच्या. सतत धक्के बसतात तिच्या मनाला. मला तर ना विचार करूनच कसं तरी होतं नाही का. पण मावशी, चांगली गोष्ट ही आहे की आपण सगळे आहोत तिच्या बरोबर. पण हाच आधार मी तिला जर आधी दिला असता तर. हे बघा मावशी, प्लीज तुम्ही जुन्या गोष्टींचा विचार नका ना करू आता. नाही ग, कितीही विचार नाही करायचा म्हटलं ना तरी मनातून या गोष्टी नाही जात माझ्या. अगं त्यावेळेस मंगलची भीती इतकी पक्की होती ना मनामध्ये माझ्या, की
मंगलच्या पलीकडे जाऊन मी रमाचा विचारच करू शकले नाही. आणि निरंजन बिचारा मला सांगून सांगून दमला, थकला आणि शेवटी हरला. आणि मी हरवून बसले ग त्याला. कधी कधी वाटतं ना या सगळ्याला मी जबाबदार आहे, फक्त मीच जबाबदार आहे. हे बघ, एक मिनिट मला एक सांगा, तुम्हाला आठवतंय का माझं सिद्धार्थ बरोबर भांडण झालं होतं तेव्हा तुम्ही मला काय सांगितलं होतं? हा, तुम्ही म्हणाला होता की बोलून प्रश्न सुटतात, मन मोकळं होतं, हो की नाही? मावशी, मला असं वाटतंय की तुम्हाला बोलायची गरज आहे आणि रमाला आधाराची. तुम्ही प्लीज जाऊन तिच्याशी एकदा बोलून तर बघा, तुम्ही दोघींनाही खूप बरं वाटेल मावशी. आणि काळजी करू नका, आज न उद्या सगळ्या गोष्टी नीट होणार आहेत. मला मनापासून असं वाटतं की तिला तिचं हरवलेलं सगळं परत मिळेल.